अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा मुंबईत परतलाय। विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार कुवेतमध्ये अडकला होता। विशाखा सुभेदार यांनी व्हिडिओ मेसेजद्वारे मुलाला परत आणण्यासाठी मदतीची विनंती केली होती। सुभेदार यांच्या मुलाच्या विमानात महाराष्ट्रातील 30 प्रवासी सुरक्षितपणे मुंबईत परतले। इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे, त्यामुळे आखाती देशांची परिस्थिती गंभीर आहे। अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा पुत्र देखील त्या ठिकाणी अडकला होता आणि आज तो मुंबईत परतलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी विशाखा सुभेदार आहेत आणि सुभेदार त्यांच्याशी, त्यांचे पुत्र त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय वाटतं, आज तू फायनली या ठिकाणी आलेला आहे, मुंबईमध्ये परतलेला, काय तुझ्या भावना आहेत? मी गेल्या पहिले तर मी कुवेतमध्ये अडकलो होतो आणि कुवेतमध्ये अडकला असताना तिथे खूप अनेक मिसाईल्स रोजच्या रोज सकाळी संध्याकाळी दुपारी आकाशात फुटताना बघितलेत। लांबवरतून आवाज येताना ऐकलेत, ड्रोन्स फुटताना बघितलेत, कंटिन्यू जेट्स जात आहेत। आणि मी खरं वॉरच्या दृष्टिकोनाने मी कधी कुठल्याही ठिकाणी गेलो नव्हतो, पण हे पहिल्यांदा सगळं बघून जरा धसकीच भरली आहे। पण ठीक आहे। ज्यांनी पहिली नावं नोंदवली नव्हती त्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये, त्यातल्या दुसऱ्या लिस्टमध्ये काही लोक अडवले, त्यात नेमकं अभिनय आणि अजून 24 जण। मग त्यांचा विजा पुढे जाण्यासाठी, पटापट हातात येण्यासाठी खरंच देवेंद्र फडणवीस यांचे OSD म्हणजे त्यांनी, मनोज मुंडे यांनी खूप म्हणजे तगादाच लावला की यार या 24 जणांना मिळालंच पाहिजे। आणि खरंच त्यांनी माननीय मुरलीधर मोहोळ आपले, त्याच्यानंतर विनोद सातव त्यांचे PA यांनी पण खूप कष्ट केले। शिवाय आपले प्रेरणाताई होनराव यांनी सुद्धा सतत माझ्याशी फोनवर कॉन्टॅक्टमध्ये होते की आपल्या मुलाचं काम होईल, तुम्ही काळजी करू नका, कारण मी माझी पॅनिक सिच्युएशन त्यांनी पाहिली होती। या होत्या विशाखा सुभेदार, त्यांचा पुत्र फायनली मुंबईमध्ये आता आलेला आहे, त्यामुळे त्यांचे आनंद आपल्याला पाहायला मिळाले। आता मात्र आणखीन काही यांच्यासोबत प्रवास होते ते देखील या ठिकाणी परत आलेले आहेत। कॅमेरामॅन आसिफ सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई।